दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाविषयी व महाराष्ट्रातील काही कीर्तनकारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे। त्यांनी सुमारे 20 कीर्तनकार वारकरी संप्रदायात घुसखोरी करत असून धार्मिक विचारांना खतपाणी घालत असल्याचा दावा केला होता। तसेच निवडणुकीच्या काळात कीर्तनकार पैसे घेतात असाही आरोप त्यांनी केला होता। या वक्तव्यात नेवासाच्या श्रद्धास्थान असलेल्या देवगड येथील महंत भास्कर गिरीजी महाराज यांचे नाव घेतल्यामुळे नेवासा तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली। विविध हिंदू संघटनांनी याचा निषेध करत नेवासा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात निवेदन देत कारवाईची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर प्रशांत लक्ष्मण बहिरट वय 36 वर्ष राहणार घोगरगाव यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली। त्यांच्या तक्रारीनुसार विकास लवांडे यांनी कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींविषयी आक्षेपार्ह व अवमानकारक विधान करून धार्मिक भावना दुखवल्या आहेत। या तक्रारीच्या आधारे नेवासा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे नेवासा परिसरात वातावरण तापले असून पुढील काळात या प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।